वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी। हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते, म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे। या ऋतूत आपली त्वचा योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स करायला हव्यात। याच मी आज या व्हिडिओमधून तुमच्या सोबत शेअर करणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन केअर मध्ये काही बदल करायला हवा। उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण जी स्किन केअर फॉलो करतो ती स्किन केअर हिवाळ्यामध्ये वापरू नये, कारण हिवाळ्यात आपली त्वचा जास्त ड्राय होते। टिप नंबर 2, हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, म्हणूनच त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी साबण किंवा फेस वॉश ऐवजी क्लिन्झिंग मिल्क निवडावे, कारण ते आपल्या त्वचेला कोरडे होऊ देत नाही आणि त्वचेला पोषण देते। टिप नंबर 3, हिवाळ्याच्या दिवसात रोज सकाळी अंघोळीपूर्वी अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी, यामुळे त्वचा मुलायम राहते। टिप नंबर 4, थंडीच्या दिवसात आपल्याला तहान कमी लागते, त्यामुळे आपण कमी पाणी पितो, परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी होऊ शकते, म्हणून योग्य प्रमाणात पाणी देखील पिले पाहिजे। नंबर 5, थंडीच्या दिवसात ज्यूसचे सेवन देखील केले पाहिजे। सकाळी किंवा दुपारच्या वेळेत 1 ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर चमक येते। टिप नंबर 6, हिवाळ्यातल्या ड्रायनेसमुळे स्किन हायड्रेटेड ठेवावी लागते, यासाठी त्वचेला अनुसरून योग्य मॉइश्चरायझर दिवसातून 2 वेळेस लावावे। टिप नंबर 7, रोज रात्री झोपताना ओठांना लिप बाम अवश्य लावावा, यामुळे ओठ फाटत नाहीत। टिप नंबर 8, ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून 10 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा, यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो। टिप नंबर 9, 2 चमचे मसूर डाळीचे पीठ आणि आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिक्स करून त्यात थोडीशी हळद टाकून चेहऱ्यावर लावावे। 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवावा, यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि ओलावा देखील टिकून राहतो। टिप नंबर 10, कुठलाही फेस पॅक लावताना झोपण्यापूर्वी लावावा, त्यामुळे रात्रभर स्किन छान गुळगुळीत होते। दिवसा लावल्यास त्वचा धूळ आणि ऊन यांच्या संपर्कात आल्यामुळे तेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही। टिप नंबर 11, थंडीच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते। टिप नंबर 12, चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा। थंड किंवा खूप गरम पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी होते। टिप नंबर 13, हिवाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी दही आणि साखर मिसळून चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा, तुम्हाला लगेचच फरक जाणवेल। नंबर 14, थंडी जास्त असते म्हणून आपण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतो, पण यामुळे त्वचेतील मॉइश्चर निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते, त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्यानेच आंघोळ करा, कडक पाणी टाळा। नंबर 15, काही जणी हातापायांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्क्रब करतात, पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग टाळावे, आठवड्यातून एकदाच स्क्रब करावे। नंबर 16, मॉइश्चरायझर तर आपण लावतोच, पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडे ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावावे, त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते। टिप नंबर 17, काही जण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात अंग कोरडे करतात, पण ही पद्धत चुकीची आहे। हिवाळ्यात तर अशा पद्धतीने मुळीच अंग पुसू नये। अंग कोरडे करण्यासाठी टॉवेलने अलगदपणे अंगाला लावून ओलसरपणा टिपून घ्यावा। टिप नंबर 18, आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालिश करावी आणि घरातही चप्पल वापरावी।
टिप नंबर 19, रोज रात्री झोपताना पायाच्या टाचांना व्हॅसलीन लावल्यास भेगा लवकर भरतात आणि टाचा देखील मऊ राहतात. टिप नंबर 20, केसांना कंडिशनर करा. केसांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी नियमितपणे कंडिशनर लावा. नंबर 21, हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडी लोशन वापरावे. टिप नंबर 22, गाडी चालवताना हाताची त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोशन लावून त्यावर ग्लोव्ज घालावेत. नंबर 23, थंडीत पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाब पाणी टाकून त्यात थोडा वेळ पाय ठेवावेत. टिप नंबर 24, स्वेटर, कानटोपी गाडी चालवताना वापरा. शक्य असेल तर हेल्मेटचा वापर करा. थंडीमुळे हाताच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड ग्लोव्हजही वापरा. टिप नंबर 25, थंडीच्या दिवसामध्ये ओठांची काळजी घ्या. ओठ कोरडे पडल्याने त्यांना भेगा पडू शकतात. ओठांना लिप लोशन किंवा लिप बाम लावून घराबाहेर पडावे. ओठांना लोणी, दुधाची साय अथवा गावरान तूप देखील लावू शकता. टिप नंबर 26, घरातही शक्यतोवर स्लीपरचा वापर करावा. अनवाणी पायाने फिरणे टाळावे. त्यामुळे सर्दी, पाठदुखी, टाचदुखीचा त्रास होत राहतो. नंबर 27, हिवाळ्यात मेकअप करण्याआधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर न विसरता लावावे. यामुळे मेकअप चांगला बसतो आणि टिकून सुद्धा राहतो. टिप नंबर 28, हिवाळ्यात मेकअप करताना कॉस्मेटिक मध्ये 2 ते 3 थेंब व्हिटॅमिन ई चे टाकून मग मेकअप करावा. तसेच मेकअप चांगल्या ब्रँडचा असायला पाहिजे, ही काळजी नक्की घ्या. नंबर 29, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप फेसवॉशने किंवा क्लिन्झिंग मिल्कने काढून टाकावा. त्यानंतर कोल्ड क्रीम किंवा नाईट क्रीम लावून मगच झोपावे. टिप नंबर 30, हिवाळ्यात चांगल्या मेकअपसाठी लाईट शेड मेकअप प्रॉडक्ट वापरावा. नंबर 31, हिवाळ्यात जास्त मेकअप केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. फक्त हलका मेकअप करावा. फाउंडेशन लावल्यानंतर लिक्विड आयलाइनर वापरा, ज्यामुळे तुमची त्वचा मेकअप नंतर पूर्ण नॅचरल दिसेल. नंबर 32, हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन आणि निस्तेज त्वचा निघून जाण्यास मदत होते. तेलकट त्वचेमुळे बऱ्याचदा त्वचा डेड होते. टिप नंबर 33, पेट्रोलियम जेलीमध्ये अधिक प्रमाणात तेल असते. त्यामुळे ऑइली स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्याला अथवा ओठांना पेट्रोलियम जेली हिवाळ्यात लावणे टाळा. तुमचे ओठ ओलसर ठेवण्यासाठी अर्थात कोरडे न पडू देण्यासाठी तुम्ही हर्बल लिप बामचा अथवा मेडिकेटेड लिप बामचा वापर करा. त्यामुळे तुमचे ओठ कोरडे देखील पडणार नाहीत आणि काळे देखील पडणार नाहीत. हिवाळ्यात ओठांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. टिप नंबर 34, तुम्हाला थंडीच्या दिवसात मेकअप करायचा असेल तर त्याचे प्रमाण मात्र कमी ठेवा. टिप नंबर 35, फेस मास्कमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यासाठी मदत होते. त्यामुळे किमान महिन्यातून एकदा तरी याचा वापर करा. तुमची त्वचा कॉम्बिनेशन असेल तर हिवाळ्यात स्किन मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. टिप नंबर 36, हिवाळ्यात जास्त मेकअप करणे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही हलक्याशा ब्लशरचा वापर करू शकता. तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार बनवू शकता. तुमच्या स्किन टोन प्रमाणे तुम्ही ब्लशरचा वापर करा. त्यामुळे तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. असेच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.